नमस्कार. आपल्या सगळ्यांचं आजच्या सत्रामध्ये मनःपूर्वक स्वागत. आज आपण 28वे सेशन आपल्या या उपक्रमाचं सुरू करतोय. मंगळवार 24 मार्च आणि आजचा आपला सब्जेक्ट आहे फर्स्ट इम्प्रेशन आणि याच्यावर आपण यापूर्वीही बोललेलो आहोत. लक्षात घ्या, की फर्स्ट इम्प्रेशनसाठी पहिली 7 सेकंद किती महत्त्वाचे असतात आणि या सगळ्या गोष्टींवर बोलल्यानंतर त्याच्या पुढचा टप्पा आपण आज या ठिकाणी घेतोय. तो असा आहे, की आय कॉन्टॅक्ट्स किती महत्त्वाचे आहेत. आता याच्यावर देखील आपण वारंवार बोललेलो आहोत. आपल्याला सगळ्यांना ते माहीत आहे. तर माझा पहिला प्रश्न हा, की आपल्यापैकी किती जणांना असं वाटतं, की समोरच्याच्या डोळ्यात डोळे घालून बोलणं हे माझ्यासाठी आजही थोडंसं चॅलेंजिंग वाटतं. त्यांनी थोडंसं हँड रेज करा. की समोरच्याशी संवाद साधत असताना त्याच्याशी नजरेला नजर भिडवून बोलणं हे मला थोडंसं चॅलेंजिंग वाटतं. काही मंडळींनी आपल्यापैकी हे मान्य केले, की मला ते थोडंसं चॅलेंजिंग वाटतं, हे लक्षात घ्या. आपल्यापैकी किती लोकांना रिएक्शन क्लिअर करा. आपल्यापैकी किती लोकांना असं वाटतं, की आपण ही सवयी प्रॅक्टिसनी डेव्हलप करू शकतो किंवा केलेली आहे? त्याने हँड रेज करा. प्रॅक्टिसने ही सवय डेव्हलप केलेली आहे किंवा करू शकतो असं ज्यांना वाटतं त्यांना हँड रेज करा. चालेल. क्लिअर करा रिएक्शन. त्याच्याही पेक्षा पुढचा प्रश्न आता लक्षात घ्या, की आपली जशी काही गाणी आहेत जुनी, जशी की आँखों ही आँखों में इशारा हो गया किंवा या ठिकाणी अ, नजरे से नजर जब मिली, अशा वेगवेगळ्या पद्धतीची डोळ्यांच्या भाषेंवर भाष्य करणारी, की डोळ्यांच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या संवादाची भाष्य करणारी अनेक गाणी आपण चित्रपटाच्या माध्यमातून ऐकलेली आहेत. लक्षात घ्या. त्याचा आणि आत्ता असणाऱ्या कॉर्पोरेट जगतामधला तुमचा जो काही प्रेझेन्स आहे, आता नेमका काय संबंध आहे? कशा पद्धतीनं आपण स्वतःला घडवलं पाहिजे, या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करणार आहोत, हे लक्षात घ्या. आय कॉन्टॅक्ट्स महत्त्वाचे आहेत, पण मला समोरच्याच्या नजरेत बघायला जमतच नाही. तर प्रॅक्टिकल ट्रिक काय? म्हणजे गरजेचं आहेच, तुम्ही बोललंच पाहिजे, हे लक्षात घ्या. पण कसं करायचं? तर मला एका विद्यार्थिनीनं सांगितलं, की "सर सोपं आहे त्याच्यामध्ये एक पद्धत अशी आहे, मी काय करतो, की 2 भुवयांच्या मध्ये जी जागा आहे त्याच्याकडे बघत राहतो. डोळ्यात बघतच नाही. पण समोरच्याला वाटतं, की मी त्याच्याकडे बघायला लागलेलो आहे. कारण मला अजून तेवढी सवय झाली, की आपल्या वर्तणुकीमध्ये एक या ठिकाणी कॉन्फिडन्स जो लागतो, आपण या ठिकाणी योग्य असणं हे जे लागतं, आपण इफिशियंट असणं जे लागतं, ते असेल तर तो आत्मविश्वास येतो. हेही तितकंच महत्वाचं आहे, लक्षात घ्या. नजरेला नजर भिडवून बोलणं म्हणजे समोरच्याकडे दरडावून बघणं किंवा डोळे मोठे करून बघणं असा अर्थ कधीच होऊ शकत नाही. पण जर आपल्याला या ठिकाणी चांगल्या पद्धतीने कम्युनिकेशन साधायचं असेल, तर समोरच्याशी ज्यावेळेला तुमचे आय कॉन्टॅक्ट्स होतात, त्यावेळेला समोरचा व्यक्ती तुमचं ऐकून घेण्यामध्ये या ठिकाणी इंटरेस्टेड असतो किंवा तुमचं ऐकून घेणं त्यांना भाग पडतं, हे फार महत्वाचं आहे, लक्षात घ्या. मोठमोठ्या कार्यालयांमध्ये किंवा अगदी कुठल्याही कार्यालयामध्ये, दुकानामध्ये जर गेलात आणि तुम्ही संवाद साधत असताना समोरची व्यक्ती तुमच्याकडे बघत नाही, काहीतरी वेगळ्या कामात आहे, काहीतरी लिखाण करते, तर थांबून घेणं गरजेचं असतं. आपण थांबून जायचं. कारण तुम्ही जे बोललेलं आहात त्याच्यामध्ये 100% त्याचा इंटरेस्ट असेलच असं नाही. आज आपलं चॅलेंज वेगळं आहे, लक्षात घ्या. आज काय चॅलेंज आहे, की तुम्ही कुठल्याही ऑफिसमध्ये जाता, काय करता आणि समोरच्याच्या मोबाईलवर जर करता नोटिफिकेशन आलं, तर ती समोरची व्यक्ती ते मोबाईल बघायला लागते. आणि मग मोबाईलला बघायला लागते आणि आपण या ठिकाणी तशाच पद्धतीने आपलं कम्युनिकेशन चालू ठेवतो किंवा आपण बोलत राहतो, कारण आपल्याला बोलायला सांगितलेलं असतं. हा अनुभव किती लोकांचा आहे त्याने जरा हँडल करा, की तुम्ही एखाद्या कार्यालयामध्ये गेलेला आहात, एखाद्या व्यक्तीला भेटायला गेलेला, तुम्ही तुमचं मत मांडताय आणि समोरची व्यक्ती मोबाईलमध्ये बघते, तरी देखील तुम्ही तुमचं बोलायला लागलेला, तुम्ही थांबत नाही आहात. ठीक आहे. आता ही गोष्ट लक्षात घ्या तुम्ही त्याच्यामध्ये, हे किती महत्वाचं आहे, की आत्ताच्या तुमच्या कम्युनिकेशन स्किलमध्ये ही गोष्ट लक्षात ठेवायची, की तुम्ही बोलायला गेलेला आहात. तुम्ही बोलत आहात आणि समोरच्या व्यक्तीला फोन आला, मेसेज आला, काहीतरी काम आलं, ती व्यक्ती त्याच्यात बघते, तर बोलायचं तुम्ही थांबून जा, बोलू नका पुढं. कंटिन्युअसली लक्षात घ्या. हे फार महत्वाचं असतं. कारण त्या व्यक्तीचं तुमच्याकडे लक्ष नाही, का ती व्यक्ती काहीतरी अन्य कामात आहे, त्यावेळेला ती तुमच्या बोलण्यामुळे डिस्टर्ब तर होऊ शकते किंवा तुम्ही जे बोललेलं आहात ते त्याच्या अजिबात या ठिकाणी मनापर्यंत पोहोचणार नाही. सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या, कानापर्यंत पोहोचणार आणि मनापर्यंत पोहोचणे फार महत्वाचं असतं. तर ते मनापर्यंत पोहोचणार नाही. तुम्हाला ज्या ठिकाणी ज्या पद्धतीचे रिझल्ट्स अपेक्षित आहेत, तसे रिझल्ट्स मिळणार नाहीत, हे लक्षात घ्या. आणि मग यामध्ये ही फर्स्ट इम्प्रेशन सुरू होत असताना एक महत्वाची गोष्ट, ज्याच्यावर आपण बऱ्याच वेळेला बोललो, या व्याख्यानमाला चालू होण्याच्या अगोदर, पण आज पुन्हा बोलतोय, लक्षात घ्या, बॉडी लँग्वेज.
आणि बॉडी लँग्वेज मधले सगळ्यात महत्वाचं फर्स्ट कॉन्टॅक्ट कसा होता, आपण एकमेकांना सेकंड करून आपण या ठिकाणी सुरुवात करतो, स्वागत करतो प्रत्येकाचं, लक्षात घ्या. आणि तिथं तुमच्या विषयीचे काही नकारात्मक किंवा सकारात्मक विचार समोरच्याच्या मनामध्ये तयार होऊ शकतात. ही ती वेळ असते, लक्षात घ्या. म्हणजे काय, आय कॉन्टॅक्ट झाले, हा फर्स्ट भाग झाला. नंतर लगेच तुम्ही त्याला भेटताय, त्याच्या हातामध्ये हात घेता तुम्ही त्याच्यामध्ये, लक्षात घ्या. आणि त्याच्यात तुम्हाला आठवत असेल तर मी मागेही सांगितलं होतं, की सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या बाबतीमध्ये काही फोटो, काही रील प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले, की त्यांनी काही ठिकाणी चुकीच्या पद्धतीने हँडशेक केले. म्हणजे समोरच्याचा हात हातात घेतला आणि ते इतका वेळ हलवत राहिले किंवा त्यांनी सोडलाच नाही. हे देखील या ठिकाणी योग्य वाटलं नाही मीडियाला. मीडियाला योग्य वाटलं नाही म्हणण्यापेक्षा काही जे संकेत असतात, ते संकेत वाटले नाहीत. त्यांनी लगेच या ठिकाणी पब्लिश केलं. आता हे झालं, एक राजकीय क्षेत्रातली मोठी व्यक्ती असल्यामुळे कदाचित ते झालं असेल. तर देशातल्या सर्वोच्च पदावर आहेत म्हणून ते कदाचित व्हायरल झालं असेल. आपल्या बाबतीत काय होऊ शकतं? तुम्ही ज्यावेळेला दिवसभरामध्ये काही लोकांना भेटता, एकतर मुळात आपल्यातल्या बऱ्याच लोकांना तोपर्यंत हात पुढे करायची सवय नसते, जोपर्यंत समोरची व्यक्ती हात पुढे करत नाही. किती लोकांना अशी सवय आहे, त्याने हँड रेस करा, की समोरच्या व्यक्ती जोपर्यंत हँड रेस म्हणजे पुढे हात करत नाही तोपर्यंत मी अजिबात हात पुढे करत नाही. थोडं प्रामाणिकपणे आपण व्यक्त होऊया, म्हणजे आपल्याला कळेल की आपण कुठं आहोत आणि आपल्याला कसं पुढे जायचं आहे ते, लक्षात घ्या. आता तुम्ही हे हे समजून घेणं गरजेचं आहे, लक्षात घ्या, की संवादाची सुरुवात शब्दांच्या अगोदर कुठून होत असेल तर ती पहिले होते नजरेतून, आणि दुसरी होते तुम्ही भेटल्यानंतर ज्या पद्धतीने समोरच्याचं वेलकम करतं. म्हणजे ज्यांचे तुमचे रिलेशन अगदी चांगले आहेत, मित्र किंवा इतर ठिकाणी, तर गेल्या गेल्या काही वेळा गळाभेट घेतली जाते, लक्षात, नमस्कार केला जातो. त्यातलाच एक प्रकार, की समोरच्याला आपण सेकंड करतो, लक्षात घ्या. आणि त्यावेळेला 3 पद्धतीच्या गोष्टी असतात, लक्षात घ्या. आता त्याला नावं वेगळ्या पद्धतीची असतात. एक या ठिकाणी आत्मविश्वासपूर्वक या ठिकाणी समोरच्याला या ठिकाणी भेटतं किंवा या ठिकाणी त्याला हस्तांदोलन करणं किंवा या ठिकाणी त्याला सेकंड करणं म्हणतो आपण त्याच्यामध्ये. काही मित्रांना तुमच्यातल्या सवय असते, की तो हात हातामध्ये असा जोरात दाबला जातो, लक्षात, आणि त्याला समोरच्याला म्हणजे ते त्रास होतोय, आई गं म्हणा इतपत त्या ठिकाणी दाबले जाते, लक्षात घ्या. असा अनुभव कोणाचा आहे, की आपले असे मित्र आहेत किंवा आपण असं करतो, त्याने हँड करा. आपल्या मित्रांना अशी सवय आहे, मला माहिती आहे, माझा एक मित्र जे असा आहे, की तो असं करतो. असं किती जणांचा अनुभव आहे? काय मनात येतो विचार हे कळू शकेल? ज्यावेळेला तुम्ही अशा पद्धतीचा अनुभव घेता, त्यावेळेला नेमकं तुमच्या डोक्यामध्ये समोरच्याच्या बद्दल काय विचार येतो? वाह! किती भारी असं वाटतं? नाही वाटत, लक्षात. म्हणजे काय, थोडंसं वाटतं, अरे काय म्हणजे त्यात जी फिलिंग यायला पाहिजे ती जमत नाही. दुसरा एक प्रकार असतो, लक्षात घ्या, की समोरच्यानं हात पुढे केल्यानंतर आपण हात पुढे करतो. आणि तो हात पुढे कसा कसा असतो, लक्षात घ्या, की अगदी नाही का, मला हे जबरदस्तीने काम कुणीतरी दिलेलं आहे, की बाबा समोरच्यानं हात पुढे केलाय तर आता हात पुढे करायने लगेच पाठीमागे, म्हणजे अशी हात बोटं 4 बोटं द्यायची, परत काढून घ्यायची. लक्षात, असा प्रकार होतो का, बघितलंय का? हँड रेज करा. तुमच्या प्रतिक्रिया येऊ देत. तर तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ ऑफ ठेवलेले आहेत. त्यामुळे मला लक्षात येत नाही काय आहे ते, लक्षात घ्या. काय? की समोरची व्यक्ती ही बोटं 4 आपल्या हातात देते. आता इथं मला हे नाही करता येणार स्क्रीनवर, आणि लगेच काढून घेते अशा पद्धतीचे, लक्षात घ्या त्याच्यामध्ये. ठीक आहे? हा एक प्रकार तुम्ही बघता. त्याच्यानंतर एक प्रकार बघता, लक्षात घ्या, की समोरच्या व्यक्तीचे हात अशा पद्धतीने हातात तुमच्या आहेत, ही बोटं वळालेली आहेत आणि अंगठा अशा पद्धतीचं प्रेस झालेलं आहे. अशा पद्धतीचं, लक्षात घ्या. हे दिसतं का व्यवस्थित? आता हे बॅकग्राऊंड असल्यामुळे कदाचित हे होऊ शकतं. अशा पद्धतीचं असू शकतं. काही वेळेला तुम्ही बघता, की हातामध्ये हात तर दिलेला असतो, पण हा अंगठा असा वर असतो. आलं लक्षात? काही तुमच्या मित्रांना अशी सवय आहे, की समोरच्या व्यक्तीचा हात हातात घेतल्यानंतर एका हाताने हात हातात घ्यायचा आणि पुन्हा दुसरा हात वर ठेवून ते हात या ठिकाणी हलकसं दाबलं जातं, म्हणतात ना, त्याच्यामध्ये थोडंसं एक आत्मविश्वास त्यातनं जाणवतो. असे काही मित्र-मैत्रिणी तुमचे आहेत का? असा अनुभव आहे का? का तुम्ही असं काय करता का? हँड रेज करा जरासं. करा रिएक्शन. हे सगळे प्रकार समजून घ्या मित्रांनो. हे दररोज सहज तुमच्याकडनं कृती व्हायला पाहिजे, असे प्रकार आहेत. सहज कृती व्हायला पाहिजे म्हणजे काय? की तुम्हाला या ठिकाणी भेटल्यानंतर अत्यंत चांगल्या पद्धतीनं स्मितहास्य करून समोरच्याला वेलकम करता आलं पाहिजे. तुम्हाला त्याच्या नजरेमध्ये नजर देऊन बोलता आलं पाहिजे, आणि समोरच्याचं वेलकम करत असताना टाळायच्या कोणत्या गोष्टी? तर त्याचा हात हातात घेऊन जोरात आपल्याला दाबायचा नाही. जास्त वेळ हलवायचा नाही आहे, हे लक्षात त्याच्या बाबतीतनं. आणि या ठिकाणी तो हात या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीने आत्मविश्वासपूर्वक या ठिकाणी तुम्हाला पकडायचा आहे. याचा अर्थ तिथं आपल्या ताकदीचा प्रयोग करायचा नाही, हे लक्षात घ्या. हे विसरतो आपण. जे काही उत्साहाच्या भरात अशा ताकदीचा प्रयोग करतात ना, की त्याच्याविषयी फार काही चांगल्या हे कसं आहे, लक्षात, हे अनुभवायच्या गोष्टी आहेत. हे तुम्हाला जे काही नॉन व्हर्बल कम्युनिकेशनचा भाग आहे ना, हा तुम्हाला अनुभवावा लागेल, लक्षात घ्या. समोरची व्यक्ती कशा पद्धतीनं आपलं वेलकम करते. समोरच्या बरोबर तुम्ही बोलायला बसल्यानंतर
तर तुम्ही कसे बसलेत आणि ती व्यक्ती कशी बसलेली आहे. तुमच्या बसण्यावरनं समोरच्या व्यक्तीला व्यवस्थित बसण्यासाठीचा अगदी चांगल्या पद्धतीने मेसेज जायला पाहिजे हे लक्षात घ्या. काही लोकांना तो सेन्स नसतो. आलं लक्षात? काही लोकांना म्हणजे आपण हे सगळे एटिकेट्स पाळतो, समोरच्याला सेन्स नसतो. पण आपण व्यवस्थित बसला आणि तसा आग्रह धरला. आग्रह म्हणजे बोलून धरायची गरज नसते. तुम्ही व्यवस्थित बसला, की नाईलाज असतं समोरच्याला मग ते अगदी स्वतःला थोडंसं सावरून बसावं लागतं. तो पाय पसरून असा कसा तरी बसलाय आणि तुम्हीही तसंच बसलात, तर हे कम्युनिकेशन होऊ शकत नाही हे लक्षात. आता मित्रांच्या मध्ये तुम्ही कसं बसता, सर्कलमध्ये तुमच्या काय चालतं हा भाग वेगळा आहे. तर म्हणा सर मित्रांच्या मध्ये पण भेटलं तर असं कसं चालायचं हे औपचारिक त्याच्या बाबतीतनं. तो औपचारिक संवाद तुमचे या ठिकाणी काय असतात, अनौपचारिक असतात, ह्या गोष्टी वेगळ्या. पण ज्यावेळेला तुम्ही इंटरव्ह्यूला जाता, आता इंटरव्ह्यू पॅनलपर्यंत जाऊन तुम्ही सगळ्यांना सेकंड करू शकता का? नसते ती परवानगी आपल्याला. मग तिथं तुमच्याकडे काय की एक चांगलं आय कॉन्टॅक्ट, चेहऱ्यावर एक चांगलं हास्य असलं पाहिजे आणि परवानगी देऊन अत्यंत आत्मविश्वासपूर्वक तुम्ही या ठिकाणी बसलं पाहिजे. ज्यावेळेला तुम्ही एक अधिकारी बनलेला आहात, तुम्ही या ठिकाणी काही गोष्टीच्या मार्केटिंगसाठी चाललेला आहात, काही गोष्टीच्या प्लॅनिंगसाठी चाललेल्या आहेत, बिझनेस मीटिंगसाठी चाललेल्या आहेत, कॉर्पोरेट मीटिंग बरोबर या ठिकाणी तुमच्या काही अ, इतर ठिकाणी चालला जातो, डिस्कशनमध्ये इतर ठिकाणी जातात. तिथं प्रत्येक ठिकाणी तुम्हाला या गोष्टी गरजेच्याच असतात आणि तुम्ही या ठिकाणी ते फॉलो करणं गरजेचं आहे लक्षात घ्या. म्हणजे त्या ठिकाणी डेड सेकंड ज्याला म्हणतात तो आपल्याला करायचा नाही. निर्जीव हात हातात कृत्रिमपणे दिल्यासारखं वाटतं असा प्रकार करू नका. ट्राय घ्या, करा तुम्ही माहिती घ्या त्याची लक्षात घ्या. 2-4 वेळेला त्याच्यावर प्रयोग करा, की बाबा हे चुकीचं आहे तर बरोबर काय असेल? ते बरोबर समजून घेण्याचा प्रयत्न आपण करायला पाहिजे हे लक्षात त्याच्या बाबतीतनं. त्यामुळं तुम्हाला ह्या संकल्पना समजून घ्याव्या लागतील. परफेक्ट हँडशेक कसा असावा, परफेक्ट आय कॉन्टॅक्ट कसे असावे आणि इंटरव्ह्यूला गेल्यानंतर किंवा डिस्कशनमध्ये असल्यानंतर समोरच्याशी बोलत असताना बसण्याचं किंवा या ठिकाणी आपलं बॉडी पोश्चर कसं असावं, हे 3 महत्त्वाच्या गोष्टी तुमच्या पर्सनॅलिटीमधल्या तुमचं कम्युनिकेशन स्टार्ट करण्यासाठी आणि ते इफेक्टिव्ह होण्यासाठी महत्त्वाचं आहे, असं मला वाटतं लक्षात घ्या. मी यापूर्वी बोललेला परत थोडासा विषय आपण निगेटिव्ह बॉडी स्ट्रोक आणि पॉझिटिव्ह बॉडी स्ट्रोक याविषयी. किती जणांनी माझं यापूर्वीचं हे लेक्चर ऐकलंय आणि हँड रेज करा फक्त. कोणी एक जण पॉसिबल आहे का ऑन करून सांगणं निगेटिव्ह बॉडी स्ट्रोक आणि पॉझिटिव्ह बॉडी स्ट्रोकचं एखादं एक्झाम्पल सांगितलं तरी चालेल पुढे जाण्यापूर्वी. ऐकलेल्यांपैकी कोणाला शक्य आहे? बरं ठीक आहे. चला मी सांगतो परत तुम्हाला त्याच्यामध्ये. रिकॉल होईल तुमचं या ठिकाणी. मित्रांच्या मध्ये गप्पा मारत बसला किंवा मित्र समोरनं आला, तर तो आपल्याला टाळी देतो. आलं लक्षात? आणि तो टाळी देत असताना आपल्या हातावर इतक्या जोरात टाळी मारतो, की आपल्या हाताला झिंजिण्या येतात किंवा आपण म्हणतो "आई गं!" असं करतो. आहे एक्सपिरियन्स कुणाला असा? चुकून झालंय कोणाच्या बाबतीत असं? मित्राला जोरात टाळी द्यायची सवय आहे असं? रिएक्शन तुमच्या हँड रेज करा, मान हलवता, कॅमेरा बंद आहे तुमचा. हां. चालेल, ठीक आहे. हां, क्लोज करा रिएक्शन. दुसरं असं असतं, की जिना उतरताय, समोर चाललेला आहात, पाठीत जोरात तुमच्या कोणीतरी धपाटा घालतं. कॉमन गोष्ट आहे ही लक्षात त्याच्या बाबतीत. ठीक आहे. वर्गात बसलेला आहात, वर्गात बसण्याच्या ते तुम्हाला किती लोकं बसताय गर्दीने मला माहित नाही त्याच्या बाबतीतनं, पण वर्गात बसलेला आहात किंवा कुठेतरी सभेमध्ये, कार्यक्रमामध्ये बसलेला आहात आणि शिक्षक तुमच्याकडे बघतायत, तुमचा मित्र दुसरं काहीतरी करतो हे तुमच्या लक्षात आलं आणि त्याला आवाज द्यायचा, त्याला बोलवायचं आहे, ठीक आहे. तर त्याला बोलवायच्या 2 पद्धती आहेत. एक तर शेजारच्याला हे या हाताने आपण बोलवू शकतो, सर बोलत आहेत असं, ठीक आहे. किंवा दुसरं असं असतं, की ना आपण जोरात त्याला कोणी मारतो त्याच्यामध्ये, की काय ते सर तुला बोलत आहेत त्याच्यावर, ठीक आहे. हं. याच्यापैकी पहिला प्रकार करणारे कोणी मारण्याचा जो प्रकार असतो बोलवला जातो. तुम्हाला असं कोणी मारून कोणी बोलवलेलं आहे का? सांगितलंय का समोरचा या ठिकाणी बघ तुला बोलत आहे तसं? ठीक आहे. क्लिअर करा रिएक्शन. किती जणांनी दुसऱ्याला कोणी मारून बोलवलेलं आहे? बघ सर तुला बोलत आहे तसं. म्हणजे जशास तसं दिलेलं आहे काय? कारण नावं सगळीच रिपीट दिसतायत. ठीक आहे? हां. आता हे काय आहे हे पहिल्यांदा समजून घ्या त्याच्यामध्ये क्लिअर करा रिएक्शन अशा. या सगळ्यांना आपण म्हणतो निगेटिव्ह बॉडी स्ट्रोक. म्हणजे टाळी जोरात द्यायची, की झिंजिण्या आल्या पाहिजेत. चालत असताना काही कारण नसतं अगदी हात हलक्या पाठीवर हात ठेवणं, मारणं हा कळतं लक्षात त्याच्यामध्ये शाबासकीची थाप म्हणतात. पण ते इतक्या जोरात मारायचं की बऱ्याच वेळा पाठ लाल होते प्रत्येकाच्या लक्षात लक्षात का त्रास होतो असं जाणवतं आपल्याला किंवा हे ही जी रिॲक्शन येते कारण दोन्ही हात तुमच्या हातात आहेत ना, म्हणजे या हाताच्या या 5 बोटांनी त्याला सांगू शकतो की सर तुला बोलवत आहेत त्याच्यामध्ये किंवा जोरात अशी कोणी पण मारू शकतो. ही जी रिॲक्शन असते ना, ही रिॲक्शन काय आहे तर तुमच्याविषयी असणारे जे काही समोरच्याच्या व्यक्तीविषयी असणारे जे काही नकळतपणे आपल्या मनामध्ये तयार झालेले निगेटिव्ह विचार आहेत, ही निगेटिव्हिटी अशी बाहेर पडते लक्षात घ्या. याचा अभ्यासच करावा लागेल तुम्हाला. हे अनुभवावं लागेल आणि दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. कारण तुम्ही दोन्ही बाजूला हात वर केले.
की मी असं केलेलं पण आहे आणि माझ्या बाबतीत असं झालेलं पण आहे, लक्षात घ्या. मग आपण परिपूर्ण बनण्याचा प्रयत्न नाही करायचा, पण आपण ज्या वेळेला समजतंय, त्यावेळेला दुरुस्त होण्याचा प्रयत्न करायचा. आपण थोडं-थोडं या ठिकाणी त्याच्यामध्ये स्वतःला अपडेट करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि ते शक्य आहे, लक्षात घ्या. आता या सगळ्या गोष्टी ह्या आपल्या पर्सनॅलिटीमधला एक भाग आहे. म्हणजे पहिली सुरुवात आपण करत असताना म्हटलं, की दिसणं किती महत्त्वाचं असतं, त्याच्यापेक्षा असणं महत्त्वाचं असतं. असण्याबरोबरच त्या ठिकाणी तुमचं नॉन व्हर्बल कम्युनिकेशन फार इफेक्टिव्ह असणं महत्त्वाचं असतं आणि मग 35% आपण बघितलं त्या पद्धतीनं आपल्या शब्दांची जादू ही घडत असते, लक्षात घ्या. आणि मग तुमची सुरुवात होते, की या पद्धतीची जडण-घडण करण्यासाठी मी प्रयत्न करतो का? मी कशा पद्धतीनं स्वतःला घडवतो हे लक्षात घ्या त्याच्यामध्ये. विद्यार्थी आहात, तुम्ही बिझनेस लीडर बनणार आहात, प्रशासकीय अधिकारी बनणार आहात हे लक्षात घ्या. आणि हे सगळं करत असताना तुम्ही नीटनेटकं असणं गरजेचं आहे. कडे लक्ष देणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला या प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करावा लागेल. मग आज काय करायचं आपण? आजचा टास्क काय आपला त्याच्यामध्ये? जसं पाठीमागच्या एका लेक्चरमध्ये बघितलं आपण, की माझा या ठिकाणी व्हर्बल आणि नॉन व्हर्बल कम्युनिकेशन मधला या ठिकाणी भाग काय आहे हे समजून घ्यायचा होता. आता एआय टेक्नॉलॉजी किती बदललेली आहे हे मी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या. तुम्ही कुठलेही इंटरव्ह्यू जर देत असाल, तर तुम्हाला या ठिकाणी इंटरव्ह्यू द्यायला मॉक इंटरव्ह्यू द्यावा आता लागणार नाहीत. देऊ शकता, पण त्याला आता पर्याय असे उपलब्ध झाले, की तुम्हाला एखादा प्रश्न विचारला, तर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही व्हिडिओ रेकॉर्ड करा. तो व्हिडिओ अपलोड करा. अपलोड केल्यानंतर 16-17 पॅरामीटर्सवर तुमचं या ठिकाणी इव्हॅल्युएशन होईल. तुम्हाला तुमचा रिपोर्ट मिळेल. असे काही एआयचे सॉफ्टवेअर आता मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. म्हणजे आरशासमोर बोला ठीक आहे, पण आरशासमोर बोलून मला कोण सांगणार, की माझं काय चुकतं? आलं लक्षात? मला दरवेळेला कोण मित्र उपस्थित राहतील, की मला सांगतील, की माझ्या या गोष्टी चुकत चाललेल्या आहेत, लक्षात घ्या. म्हणजे मी आज तुमच्याशी बोलतोय, बोलत असताना मला एआय प्रत्येक वेळेला सांगतो, की तुमचा आवाज एका पट्टीतलाच आहे आणि त्याच्यापेक्षा तुम्हाला आवाजामध्ये व्हेरिएशन देता येईल का? आता हे मी ज्यावेळेला स्टेजवर उभारून बोलत असतो, तुमच्याशी संवाद साधत असतो, वर्गात बोलत असतो, त्यावेळेला मला त्या सहज शक्य गोष्टी आहेत. पण आज 27-28 सेशन होत आलेत, पण मला तो व्हेरिएशन किंवा तो जो भाग आहे, तो प्रॅक्टिसमध्ये अजून तितका जमत नाही. हे मला जाणवतं. प्रत्येक लेक्चरनंतर मला ते विश्लेषणात सांगतो, की तुमचे हे प्रश्न चुकलेले आहेत, तुमच्या ह्या शब्दांचे उच्चार चुकलेले आहेत. तुम्ही या विषयाला थोडासा पॉज घेणं गरजेचं होतं, ते तुम्ही स्पष्ट सांगितलं. तर हे टूल उपलब्ध आहेत. हे लक्षात घ्या. जसे या ठिकाणी तुम्हाला तुमच्या स्पीचविषयी, कॉन्फिडन्स लेव्हलविषयी, बॉडी पोश्चरविषयी सांगितलं जातं, तसं तुमच्या या बॉडी लँग्वेजविषयी देखील तुम्हाला शिकवणारे वेगवेगळ्या पद्धतीचे स्किलफुल ॲप मार्केटमध्ये उपलब्ध आहेत, लक्षात घ्या. ते समजून घ्या. पहिल्यांदा हे मान्य करा, की मला या भागांवर डेव्हलपमेंटसाठी लक्ष द्यायचंच आहे. हे गरजेचं आहे. हे मान्य केलं, की मग आपली या ठिकाणी सुरुवात त्या दृष्टीने होईल, की मग आता मग मला त्यासाठी काय-काय गोष्टी करता येतील, त्या लिस्ट कराव्या लागतील, ते समजून घ्यावं लागेल. आणि मग याच्यासाठी मी मागे एकदा रेफरन्स सांगितला होता, की स्वाती आणि शैलेश लोढा यांचं एक पुस्तक आहे, चला, उठा आणि कामाला लागा. त्या पुस्तकाचा मी अगोदरही रेफरन्स दिला होता, लक्षात घ्या. हे पुस्तक वाचा. इंग्रजी पाहिजे तर त्याची इंग्रजी आवृत्ती पण आहे. मराठीमध्ये देखील अनुवादित केलेलं आहे, लक्षात त्याच्या बाबतीतनं. हे पुस्तक तुम्हाला सांगेल, की कशा पद्धतीचं स्ट्रक्चर तुम्ही या ठिकाणी जाणीवपूर्वक फॉलो केलं पाहिजे तुमच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी. हा प्रयत्न तुम्ही करणं गरजेचं आहे, हे लक्षात त्याच्या बाबतीत आणि तुम्ही कराल हे मला अपेक्षित वाटतं, अपेक्षित आहे. काय होतंय, की मला एक गोष्ट जाणवली, की आपण दररोज काही ना काहीतरी नवनवीन सांगतोय, दररोज टास्क सांगतोय. मग ते किती करायचे त्याच्यापेक्षा आपण म्हणतो ऐकायचं सोडून द्यायचं, बघू परत काय होतं ते. पण या काही गोष्टी ज्या लाईफ स्किलच्या आहेत, ज्या गरजेच्या आहेत, त्या तरी कमीत कमी तुम्ही या ठिकाणी कराल, अशी मला अपेक्षा आहे. कारण एक जरी गोष्ट तुम्ही शिकला नाहीत, माझा प्रयत्न मी तुम्हाला सांगत असताना दररोज मी तरी काहीतरी, काहीतरी नवीन शिकतोय. मी वापरत असणाऱ्या जुन्या संकल्पना पुन्हा नव्यानं कशा मांडायच्या, त्याला या ठिकाणी एआयने काय-काय नावं दिलेली आहेत, इंटरनॅशनल लेव्हलला त्या शब्दांची ओळख काय आहे, त्या थेरीज काय आहेत, ह्या जशा मला तुमच्या पद्धतीतनं शिकायला मिळतायत गोष्टी, लक्षात घ्या. कारण हे 25 मिनिटं तुमच्याशी बोलणं म्हणजे या ठिकाणी तेवढी तयारी करणंही आलं, ह्या सगळ्या आपल्या दिवसभराच्या धावपळीमधनं, लक्षात घ्या. पण नवनवीन संकल्पना जर मी शिकतोय, त्यावेळेला मलाही असं वाटतं, की तुम्ही देखील दररोज एक नवीन संकल्पना मला किमान समजलेली आहे आणि त्याच्यावर मी काहीतरी काम करतोय. हे जर झालं, तर कदाचित या व्याख्यानमालेचा चांगला इम्पॅक्ट पडू शकतो असं मला वाटतं, लक्षात घ्या. नाहीतर पुन्हा असं व्हायचं 365 दिवस मी उपस्थित होतो आणि काय सांगितलं, काय मला नाही माहिती, सांगितलं मी उपस्थित होतो, माझ्याकडे उपस्थिती सर्टिफिकेट आहे. तुमचं अटेंडन्स आहे. अटेंडन्स आणि उपस्थिती सर्टिफिकेटसाठी हा उपक्रम चाललेला नाही मित्रांनो, लक्षात घ्या. गरज काय आहे हे एवढं सगळं करण्याची? तर सातत्य पाहिजे का? तर तुमच्यामध्ये सातत्य विकसित होतंय. तुमच्याकडे टाईम मॅनेजमेंट जमायला लागलेलं आहे. 6:55 ला तुम्ही बरोबर हजर राहता. इतकं ह्या गोष्टी झाल्या, तर पुढं काय? तर पुढं तुम्हाला दररोज एक नवीन गोष्ट या ठिकाणी मला जमली पाहिजे.
समोर आली तर ती आत्मसात करायला आली पाहिजे. आपण म्हणतो ना, की असं एका रात्रीत पर्सनॅलिटी घडत नसते. छोट्या-छोट्या गोष्टी जशा समजल्या म्हणजे आजपासून चुकीच्या पद्धतीनं सेकंड करायचं बंद. आलं लक्षात? मोठा बदल आहे. आजपासून चालत असताना माझ्या पायांमधलं अंतर मला माहिती आहे किती अंतर असायला पाहिजे. चालत असताना माझं बॉडी पोश्चर कसं असायला पाहिजे. आलं लक्षात? त्याचा वेग किती असायला पाहिजे. छोट्या-छोट्या गोष्टी आहेत हे लक्षात घ्या. पण थोडंसं समजून घ्यायचा प्रयत्न केलात, तर या ठिकाणी ते जमणार आहे लक्षात घ्या. आता काय होतं आपल्या चालीवर बऱ्याच वेळा आपण ज्याच्यासोबत चालत असतो त्याचा फरक पडतो. तो जर हळू चालत असेल, तर आपल्याला हळू चालावं लागतं मित्रांच्या मध्ये चालत असतात लक्षात घ्या. पण तुमचं त्याच्यातनं काय इम्प्रेशन क्रिएट होतं? म्हणजे तुम्ही अनुभवा ना कधीतरी रस्त्याच्या कडेला बसलात, कॉलेजमध्ये कट्ट्यावर बसलेला असाल, मित्र गप्पा मारत बसलेला असाल, तर असे काही या ठिकाणी तुमचे मित्र असतात, की कधीच सरळ चालत नाही. तिरकं चालत जातात. कुठेही जायचं असलं तर ते तिरकं तिरकं चालायला जातात लक्षात घ्या. त्यांची चालण्याची पद्धत बघा. आमचा गणेश चप्पल काढत असताना बऱ्याच वेळा बघितलं लक्षात घ्या, की एक चप्पल इथं असतं त्याचं पुढचं 2 फुटानंतर असतं. आलं लक्षात? एका बाजूला एक नसतं त्याच्यामध्ये. त्याने कुणाचं चप्पल काढलेलं बघायचं तर त्याच्या चप्पलच्या पुढे जाऊन तो काढेल लक्षात घ्या. हे माझं ऑब्झर्वेशन आहे. मी त्याचं जरी नाव घेतलं तर लक्षात घ्या. कारण तो इथून पुढे ती चूक करणार नाही आणि आपणही ते समजून घ्या. ही छोटी गोष्ट आहे ना, पण ती इम्प्रेशन क्रिएट करते तुमच्याविषयी कुठेतरी लक्षात घ्या. या गोष्टी समजून घेणं, या गोष्टी विकसित करणं आणि तुम्ही कुणाच्याही घरी गेलात, आलं लक्षात? घरी जात असताना दारात बरोबर मध्ये असे चप्पल काढून ठेवले आणि नंतर तुमच्यानंतर कोणीतरी आलंय. आलं लक्षात? तर किती भारी वाटेल त्याला, "अरे, अरे, वाह! वाह! चप्पल दारात समोर ठेवून माझं स्वागत केलं." असं होईल का? नाही होणार आहे लक्षात घ्या. त्यासाठी आपण कुणाच्याही घरी गेलो तर आपण एका बाजूला आपलं चप्पल असलं पाहिजे, की त्याचा कोणी फुटबॉल पण करू नये. म्हणजे आलं लाथ म्हणून कोणीतरी मारून टाकलं म्हणजे असं देखील झालं नाही हे लक्षात घ्या. मी अगदी रिसेंटली कालचा किस्सा सांगतो. तो फार महत्त्वाचा आहे. यासाठी मला तुम्हाला सांगावसं वाटतंय, की कालचं रेकॉर्डिंग आपण प्ले केलं. 10 मिनिटाचं रेकॉर्डिंग. मी 10च मिनिटाचं यासाठी केलं होतं, कारण मला माहीत होतं, की फ्लाइट लँड होणार आहे आणि मी तुम्हाला कनेक्ट करू शकणार आहे. मी कनेक्ट झालो होतो तेवढ्यात माधवीने मीटिंग बंद करून टाकली. मला पुढचे 15 मिनिटं बोलायचं होतं तुमच्याशी कालच्या ह्याच्यामध्ये. पण माझी चूक होती, की मी माधवीला ते कम्युनिकेट केलेलं नव्हतं. तर किस्सा काय झाला, की मी थोडंसं अ, हर्षद मेहता स्कॅममधल्या जे काही डिटेल्स आहेत, त्या डिटेल्स काय टेक्निकल बाजू होता याचा एक व्हिडिओ होता, तो व्हिडिओ बघत होतो आणि माझ्यासोबत आमच्या टेक्निकल टीममधला विजय होता. तो उठून या ठिकाणी वॉशरूमला गेला. फ्लाइटमधलं बोलतोय मी त्याच्यामध्ये आणि तो गेला आणि तेवढ्यामध्ये ते बघता मला झोप लागली थोडीशी तसंच करत असताना आणि त्यानं अचानक या ठिकाणी त्याच्यात व्हिडिओमध्ये आवाज आला मोठा त्याच्यामध्ये की कसं की हे सगळं नाही का बोलतात, ध्यान से देखिए असा एक मोठा आवाज आल्यानंतर मी या ठिकाणी थोडंसं जागा झालो आणि त्या ह्याच्यामध्ये माझ्या कानातलं जे काही एअरबड होतं ते खाली पडलं. आता खाली पडल्यानंतर ते काय होतं, की बरोबर या ठिकाणी सीटच्या मधून पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीच्या पायाच्या तिथे-तिथे पडतं. आता तिथं पडल्यानंतर त्या व्यक्तीनं जर जाणवलं तर पाय बाजूला काढणं आणि सांगणं अपेक्षित होतं. त्याला दिसतंय मी शोधतोय त्याच्यामध्ये तिथनं, तर बघणं गरजेचं होतं. तर त्यांनी काय केलं, मला ते नंतर लक्षात आलं. त्यांनी सरळ या ठिकाणी ते पायानं नाही का जोरात असं पाठीमागे फेकलं. म्हणजे माझ्यापासून 4 सीटच्या बाहेर ते गेलं. आता काहीच कारण नसताना ते घडलं त्याच्यामध्ये. मग तो विजयनं खाली बघितलं, तिसऱ्या सीटपासून ते उचलून आणून मला दिलं त्याच्या तिथनं. तर काय कारण असू शकतं? ही प्रवृत्ती असू शकते. ही प्रवृत्ती असू शकते लक्षात घ्या, की तुम्ही तिथं आता ही प्रवृत्ती एका कृतीमुळं त्या व्यक्तीच्या विषयी निगेटिव्ह विचार माझ्या मनात आलेत, की बाबा ही काय माणूस आहे, असं कुठं असतं का त्याच्या बाबतीत? लक्षात. असं तुमच्या कृतीतनं होतं का? असं आपण करतोय का? म्हणजे आपल्याकडनं असं घडलंय का कुठे प्रवास करत असताना, की आपण जोरजोरात या ठिकाणी व्हिडिओ बघत बसलोय ज्याचा त्रास बाकीच्याला व्हायला लागलेला आहे. ही काळजी आपण करतोय का? रील बघत असताना बऱ्याच वेळा आपल्या मोबाईलची रिंगटोन इतकी आहे, की शेजारच्याला सारखं डिस्टर्ब करते, असं होतं का? या सगळ्या गोष्टी कॉमन सेन्सच्या आहेत आणि हा प्रत्येकाकडे असतो. मी सांगण्याचा प्रयत्न यासाठी करतो, की मला असं वाटतं हे तुम्हाला परत एकदा अधोरेखित करावं यासाठी. एक विषय उद्याची चर्चा किंवा परवा दिवशीची चर्चा असेल, त्यावेळेला फक्त मला तुमच्याकडून फीडबॅकसाठी 30 नंबरचं सेशन जे आपलं असेल, तर ते फीडबॅक सेशन आपण घेऊया किंवा 29 नंबरचं सेशन आहे फीडबॅक सेशन घेऊया, की पाठीमागच्या 30 दिवसांमध्ये 25, 26, 27 दिवसांमध्ये तुम्ही काय शिकलात? तुम्हाला काय पॅटर्नमध्ये बदल अपेक्षित आहे? जे टॉपिक निवडून आपण चाललेलो आहोत ते योग्य आहेत का? अजून याच्यामध्ये काही ॲडिशनल पाहिजेल आहे का? या सगळ्या गोष्टींच्या बद्दल मला तुमच्याकडून काय पाहिजेल आहे? फीडबॅक अपेक्षित आहेत आणि तुम्ही ते द्याल अशी या ठिकाणी अपेक्षा आहे. आजच्या या बैठकीमध्ये उपस्थित सगळ्यांचं मनःपूर्वक या ठिकाणी स्वागत. तुमच्या आजच्या दिवसासाठी मनःपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.